प्रेक्षकांनो, आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच कमालीचा असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. ते म्हणजे कसं, आता इकडे कमळी ती बिचारी आबांच्या आठवणीमध्ये गावातून जायचं नाव घेत नाही. त्यातच आता तिची आई सरू आणि निंगी दोघी जाम घाबरून गेल्यात. त्यांना तर समजत नाही काय करावं काय नाही. कारण कमळीने निर्णय घेतला आहे, काहीही झालं ना तरी मी मात्र गाव सोडून जाणार नाही. मी गाव सोडून गेले आणि मग काय, माझे आबा या जगातून नाहीसे झाले, या जगातून गेले. पण इथे सरू मात्र समजावत असते, कमळे अगं असं का बोलतेस तू? मुळात म्हणजे आपले आबा इथंच आहेत आपल्यासोबत. प्रत्येक वस्तू आबाच आहेत गं, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आठवणी सोडून गेलेत ना. आणि मुळात म्हणजे त्यांचीच इच्छा होती ना की तू बाहेर जावं, तू शहरात जाऊन शिकावं, मोठी व्हावं, तुझे स्वप्न तू पूर्ण करावे. आणि जर आता त्यांना समजलं की तू मात्र तुझ्या स्वप्नांपासून लांब पळतेस, तर त्यांना काय वाटलं असतं सांग बरं. त्यामुळे काही जरी झालं ना तरी तू मात्र तुझं काही शिक्षण सोडायचं नाहीस आणि तुझे स्वप्न पूर्णच करून राहायचंस. आता हे सगळं ऐकून कमळी मात्र ठरवते, काही झालं ना तरी आई, मी मात्र माझा निर्णय बदलणार नाही. माझे आबा नाहीत ना, माझे आबा जे करायचे ते मीच करणार आहे आता. शेतात जायचे, राबायचे, काबाड कष्ट करायचे आणि मी सुद्धा तेच करणार आहे. आता प्रेक्षकांनो, फायनली निंगीने ही सगळी हकीकत इकडे ऋषीला सांगितली. ऋषीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. बिचारा मात्र आधीच कमळीच्या प्रेमात आणि वरतून कमळी कधीच येणार नाही, कधी म्हणजे कधीच ती शहरात परतणार नाही या विचाराने मात्र पुरता हादरून गेलाय. त्याला समजत नाही काय करू काय नको. आणि मुळात म्हणजे कमळीची किती स्वप्न आहेत आणि ते स्वप्न ती अशी वाऱ्यावर सोडून देणार का? त्यामुळे बिचारा ऋषीसुद्धा चांगलाच हादरला आहे. त्याला समजत नाही, पण तो ठरवतो, आता काही जरी झालं ना तरी कमळीला मात्र मी मुंबईला परत आणून राहणारच, मग काही होऊ दे. आता या सगळ्यांमुळे ऋषी धडक आता गावाला येतो आणि मग काय, कमळीशी बोलू लागतो. पण कमळी मात्र ठरवते, ऋषी सर, माझा झाला विचार, म्हणजे मी विचार करूनच निर्णय घेतला आहे हा. काही जरी झालं ना तर मी माझ्या आबांची साथ कधीच नाही सोडणार. आबा माझी साथ सोडून कायमची निघून गेलेत. पण आता आता मी ठरवलं आहे गावातच राहायचं. माझे आबा जे करत होते ना ते सगळं करणार आहे मी. पण ऋषीसुद्धा आता तिच्यासमोर ताठ मानेने उभा राहतो. म्हणूनच तो, कमळी तुला काय वाटतंय सांग ना, तू इथं गावात राहिलीस तर तुझ्या आबांना आनंद होणार आहे का? अगं ते तुला वरतून पाहतायत ना आणि त्यांनाही हेच वाटतंय की मुळात म्हणजे तू तुझी स्वप्न पूर्ण करावीस. पण समज तू जर गावातच राहिलीस तर तुझी स्वप्न कशी पूर्ण होणार आहेत? आणि खरंच ते सुद्धा वरती आनंदित असणार आहेत का? मुळात म्हणजे आता जोपर्यंत तू येत नाहीस ना परत, तोपर्यंत मी इथेच तुझ्या सोबतच राहणार आहे. तुला जितके दिवस राहायचं आहे तितके दिवस राहा, मी सुद्धा इथेच तुझ्यासोबत राहणार. आता या सगळ्यांनी मात्र कमळी त्याला समजावू लागते की प्लीज प्लीज ऋषी सर, तुम्ही असं वेड्यासारखं वागू नका. काही जरी झालं ना तरी मला मला माझे कर्तव्य पूर्ण करायचे आहेत. पण प्रेक्षकांनो, खरंच तुम्हाला काय वाटतंय, कमळी ऋषीसोबत परत जाईल का? मुळात म्हणजे ऋषीने कमळीला घेऊन जायलाच हवंय आणि असंच होईलसुद्धा. कारण कमळीचे एवढे स्वप्न आहेत पुढे आणि ऋषीचं सुद्धा प्रेम आहे तिच्यावर. त्यामुळे ऋषी तिला प्रेमाने तिथून घेऊन तर जाणारच आहे. पण खरंच तुम्हालाही आता ऋषी आणि कमळी या दोघांची लव्ह स्टोरी पाहायला आवडणार आहे का? आवडणार असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून तुमचा रिस्पॉन्स कळवा. आता प्रेक्षकांनो, पुढे म्हणजे इथे आता चक्क कामिनी गायब झाली. पण कामिनीच्या गायब होण्यामागे खूप मोठी काहीतरी कुरघोडी कारस्थान आहे. आता या आजींना सगळं समजलं आहे. आजीने सुद्धा या सगळ्यांचा आता निष्कर्ष लावायचा ठरवला आहे. मुळात म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि का, कधी यांच्या जवळही फिरकत नाही, पण हॉस्पिटलमध्ये तर एवढी काळजी दाखवत होती. कारण प्रेक्षकांनो, चक्क आणिकाने स्वतःच्याच आजोबांचं तोंडाचा मास्क काढलेला. बिचारे आजोबा मात्र विवळत होते, तडफडत होते. पण त्यावेळेस आणिकाला जीव घ्यायचा होता आजोबांचा. पण आजींच्या हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्यात की कशा पद्धतीने आणिकाचं आणि तिच्या ग्रॅणी आजीचं काहीतरी कारस्थान तर चालूच आहे. आणि प्रेक्षकांनो, खरंच इथे मात्र आणिकाचं खूप मोठं कारस्थान आणि एक कामिनी आणि ही रागिणी यांची सगळी कारस्थान आता आजींच्या समोर येणार आहेत. आणि नंतर पुढे काय होणार आहे, कशा पद्धतीने आता खरंच कमळीची सुद्धा खरी ओळख समोर येणार का? खूप इंटरेस्टिंग असणार आहे.
त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र ज्यावेळेस आजोबांना हॉस्पिटलमधून आणलेलं असतं त्यावेळेस इथे अनिका तिच्या रूममध्ये बसून खूप त्रागा करत असते की कसं हे म्हाताराल्यानं काय केलं तरी कसा वाचतो प्रत्येक वेळेस. मुळात म्हणजे ह्याचा आम्हाला जीवच घ्यायचा होता, पण तरीही तो वाचला. आता इथे रागिणी ती मात्र इकडे अनिकाला म्हणत असते, अनिका बेबी शांत हो, नकोश एवढी चिडचिड करू. आणि मुळात म्हणजे हे जर सगळं समजलं असतं ना तर तुझी काय खैर नव्हती. अगं खरंच हे जर तुझ्या त्या म्हाताऱ्या आजीला समजलं असतं तर तिने तुझं काय केलं असतं. अगं चक्क पोलिसांमध्ये दिलं असतं. आणि का थोडीशी घाबरते म्हणते, मॉम काय बोलतेस अगं तू. आणि खरंच ती म्हातारी आजी आणि तिलाही सगळं कसं समजणार होतं, कारण माझा हा प्लॅनच तसा होता. त्या प्रेक्षकांनो, दुसरीकडे मात्र आजी विचार करत असतात, नक्की यांचं काय चाललं आहे. खरंच मगाशी जेव्हा मी अनिकाला बोलावलं, तिला विचारलं काय गं तू आजोबांना भेटायला नाहीस आली, तेव्हा मात्र तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. आणि तिच्याकडून कामिनीबद्दल काय विचारणार होते, काहीतरी विचारून घेणार होते, काय खरंच माहिती का तिला. पण तेवढ्यात तिथे रागिणी आली आणि रागिणीने मात्र पूर्ण विषय बदलून टाकला. आणि त्यात अनिकाचे सुद्धा एक्सप्रेशन किती लगेच बदलले ना, म्हणजे नक्कीच काहीतरी पाणी मुरते. आता या सगळ्यांमुळे मात्र आजी या सगळ्यांच्या मुळाशी जायचं ठरवणार आहेत. नक्की काय झालं आहे, कामिनीनेच तर काही घातपात केला नाही ना. खरंच हिचा खूप मोठा हात तर नसेल ना यात. आता या सगळ्यांमुळे आजींच्या मनात खूप शंका यायला लागल्यात. त्यातच प्रेक्षकांनो, अनिका मात्र कशीबशी तिथून निसटून तर गेलीच आहे, पण इथे मात्र आता तिला रागिणी ओरडत असते, अनिका अगं तू मॅड आहेस का. आणि मुळात म्हणजे आता सगळं त्या म्हातारीला सांगून टाकलं असतंस. अगं काय गरज होती म्हणते तिथे जायची. पण तेव्हा मात्र अनिका समजावते, अगं मॉम तिनेच मला बोलावलेलं. आता अचानक मला म्हणाली की आजोबांची तू काळजी घेत नाही आहेस, हॉस्पिटलमध्ये काळजी घेत होतीस वगैरे वगैरे, मग काय बोलणार होते मी सांगणार. त्यावेळेस मात्र रागिणी म्हणत असते, आता ना इथून पुढे जरा जपूनच राहा. आज ना तू माती खाल्ली असतीस अनिका, अगं जरा डोक्याने वागत जा ना. पण इथे मात्र अनिका तिला शांत करते, मॉम पण नाही ना झालं काही, ठीक आता रिलॅक्स हो जरा आणि माझ्यावर अशी ओरडू नकोस. आता दुसरीकडे प्रेक्षकांनो, इकडे मात्र गावी सरू, कमळी आणि निंगी तिघेही खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. इथे कमळी बिचारी एकदम सुन्न झालेली, ती काही खात पीत सुद्धा नाही, पण जबरदस्तीने सरूने मात्र तिला शपथ घालून खायला घातले. पण त्यातच ती मात्र आता अडून बसली, काय जरी झालं तरी माझं शिक्षण मात्र मी थांबवणार आहे, मला शिकायचं नाही, इथेच गावात राहायचं आहे. या सगळ्यांमुळे निंगीने मात्र रडून रडून चांगले स्वतःच्या हाल करून घेतलेत, कारण तिला कमळीच्या मनातली जिद्द, तिचं स्वप्न तिच्या डोळ्यासमोर दिसतंय. आणि मग काय, इथे मात्र प्रेक्षकांनो धडकती आता ऋषीला फोन करून सगळा झालेला प्रकार सांगते. ऋषीला सुद्धा थोडासा धक्का बसला आहे, त्यामुळे ऋषी आता तडक इकडे त्यांच्या गावी यायचं ठरवतो. आणि येतानाच मनाशी निश्चय करतो, काय जरी झालं ना तरी कमळीला मी परत घेऊन जाणारच आणि तिच्या स्वप्नांवरचं पाणी नाही फिरू देणार मी. त्यामुळे प्रेक्षकांनो ऋषी तर फायनली गावी आलाच आहे. आणि त्यातच आता ऋषीने मात्र चक्क कमळीला अटच ठेवली, तू जोपर्यंत इथे आहेस तोपर्यंत मी सुद्धा इथून कुठेही जाणार नाही. आता या सगळ्यांमुळे कमळी कशा पद्धतीने परत एकदा मुंबईला जायला तयार होणार आहे ना, हे पाहणं खूपच कमालीचं इंटरेस्टिंग असणार आहे. यातच प्रेक्षकांनो, आता ऋषी आणि कमळी या दोघांची खूपच रोमॅन्टिक आणि इंटरेस्टिंग आणि क्यूट अशी लव्ह स्टोरीसुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. तुम्हालासुद्धा हे सगळं एन्जॉय करायला आवडेल ना, नक्कीच आवडणार आहे. त्यासाठी असेच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.